यात सगळ्या संदर्भात सीआयडी अधिकाऱ्यांनी सुद्धा नेमकं काय म्हटले आपण ते देखील पाहूया। त्याच्यातलं CR नंबर 638/2024 गुन्ह्यामधला फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून CID मुख्यालय ते हजर झालेला आहे। त्याला CID पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे। जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड CID पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे। वाल्मिक कराडच्या रिमांडवर रात्री उशिरा सुनावणी घेण्याची कोर्टाला सीआयडीनं विनंती केलेली होती आणि केज कोर्टानं सीआयडीची ही विनंती मान्य केलेली आहे। त्यामुळे सीआयडीचं पथक आजच वाल्मिक कराडला कोर्टात हजर करणार आहे। वाल्मिक कराडला सध्या बीडला नेलं जात आहे। केज कोर्टाकडनं सीआयडीची विनंती मान्य करण्यात आलेली होती आणि त्यामुळे रात्री 8 वाजता आता केजच्या कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडेल। वाल्मिक कराडला सीआयडीची टीम केजच्या दिशेनं घेऊन गेल्याची माहिती मिळतेय। वाल्मिकची आरोग्य तपासणी केल्यानंतर सीआयडीची टीम त्याला बीडच्या दिशेनं घेऊन गेली आहे। त्याचबरोबर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वकील अशोक कवडे यांना वाल्मिक कराडची भेट घेऊ दिली नाही। वाल्मिकला नेत असलेल्या कारला आतून पडदे लावण्यात आले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।